भिवंडी पडगा ग्रामपंचायत स्थित हॅट्रिक ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य सुपर स्पेशलिटी शिबिरचे आयोजन करण्यात आले। ह्या शिबिरामध्ये प्रथम पडगा परिसरमध्ये मोफत कॅन्सर आणि किडनीचे आजार तपासणी व उपचार, संपूर्ण आरोग्य तपासणी, मोफत रक्त तपासणी आणि मोफत औषध वाटप करण्यात आले आणि या शिबिराचा लाभ पुष्कळ नागरिकांनी, गावकऱ्यांनी घेतला व आलेल्या मान्यवरांनी हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शॉल पुष्प देऊन त्यांचा स्वागत सत्कार केला। क्या बात है, क्या बात है। कधी ते आज होता मी तुम्हाला 2 मिनिटं राजेश। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तुम्हाला लोकांना कसं असतो तुम्ही इतना म्हणणं काढत नाही फोटो भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार आदरणीय माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचा 56वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक शिवसैनिक, महिला, त्याचप्रमाणे आमची भिवंडी आगरी महोत्सवची संपूर्ण टीम आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील इतिहासामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचा मान आमच्या भिवंडी ग्रामीणला मिळाला। असंच कार्य त्यांच्या हातून यापुढे हो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा देतो। प्रथमतः आपले सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तालुक्याच्या वतीने त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो। मी नक्कीच सांगू इच्छितोय, हिवाळा, पावसाला आणि उन्हाळा तसाच या भिवंडी तालुक्यातील सर्व लोकांसाठी असलेला हा मोरे साहेबांचा जिव्हाळा हा एक चौथा ऋतू आहे। या जिव्हाळ्यामध्ये साहेबांना भरघोस मतांनी या जनतेने निवडून दिलेलं आहे, कारण त्यांची कामाची पद्धत आणि त्यांनी केलेली कामाची पद्धत सर्व या जनतेला माहिती आहे, म्हणून भरघोस मतांनी त्यांनी निवडून दिले। आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांचा खूप आशीर्वाद आहे, यांची मेहनत आहे। त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख देवानजी थले साहेब यांची सुद्धा त्यांच्यावर पाठीवर त्यांची शाबासकी आहे। अशा वेगवेगळ्या विचारांनी आणि आमचे पक्षाचे नेते जे या सर्व भगिनींचे बंधू आहेत, मुख्यमंत्री पहिलेचे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने आमचे आमदार साहेब पुन्हा हॅट्रिक मारलेले आहे। या हॅट्रिकच्या जोरावर यापुढे देखील ते निवडून येतील अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून चांगले गोरगरिबांची कामं होत अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। आज आपले
लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वांनी आज त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. त्यांचं अभिनंदनसुद्धा आपण सर्वांनी केलं आहे. खरं तर मोरे साहेब हे तिसऱ्यांदा या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडून आले. ते निवडून येण्याचं कारण म्हणजे या राज्याचे आधीचे नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी या राज्यामध्ये केलेली कामं, शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही योजना आणल्या त्या आपण बघितल्या असतील. याआधी अनेक या राज्याचे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, परंतु जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ज्या योजना आल्या त्या योजनांची अंमलबजावणी झाली. गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत त्या योजना पोचवण्याचं काम नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आहे आणि त्या योजनांचा फायदा हा या विधानसभा क्षेत्रातील लाडके आपले आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना झाला. आणि एकमेव कारण म्हणजे या विधानसभा क्षेत्रामध्ये